नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आपण जी सोशलॉजीची सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण बरेच टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत। आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा गांधी यांचे जे वेगवेगळ्या यांच्या कन्सेप्ट्स होत्या किंवा त्यांचं जे योगदान आहे भारतीय समाजाबद्दल, त्यांचं जे एक विजन आहे त्याबद्दल आज आपण बोलूया। तर महात्मा गांधींचं आपण बघितलं तर जे आपण इंडियन हिस्ट्रीमध्ये वाचतो किंवा आपल्याला जी त्यांच्या एका याच्याबद्दलची जी कल्पना आहे ती पॉलिटिकल सेन्समध्ये जास्त आहे आणि इतर जे त्यांचे ओपिनियन्स होते किंवा त्यांचे जे कॉन्सेप्ट्स होत्या आणि त्यांनी दिलेले जे एक त्यांची फिलॉसॉफी आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक जे आपले सोशल इन्स्टिट्यूशन्स आहे त्याच्यावर त्यांचे काय ओपिनियन्स होते याबद्दल आज आपण थोडं बोलूया। आणि आपला जो सोशलॉजीचा सिलेबस आहे, जरी महात्मा गांधी डायरेक्टली त्याच्याशी रिलेटेड नसतील पण ते इनडायरेक्टली रिलेटेड आहेत, याचा आपण बघू शकतो की आपला सोशल मुवमेंटचा जो टॉपिक आहे तर त्यामध्ये गांधीयन मुवमेंट्सला आपण एक स्थान देऊ शकतो। त्यातल्या त्यात आपण पेपर 2 मध्ये इम्पॅक्ट ऑफ कॉलोनियल रूल ऑन इंडियन सोसायटी, त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट मुवमेंट बघतो तर आपल्याला चंपारण वगैरे, खेडा सत्याग्रह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गांधींशी रिलेटेड आहेत तिथे पण त्यांचा उल्लेख येतोच। आणि ओव्हरऑल नेशन, नॅशनलिझम आणि इतर सुद्धा जी त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या तितक्याच ॲप्लिकेबल आहेत। आणि सोशलॉजी म्हटल्यावर त्याच्यात सगळेच सोसायटीतले वेगवेगळे अंग आले आणि त्याच्यामुळे गांधींनी जे दिलेले त्यांचे विचार आहेत किंवा त्यांनी दिलेली जी फिलॉसॉफी आहे किंवा त्या वेगवेगळ्या रायटिंग्समधून त्यांनी दिलेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्यावर आज आपण थोडंसं बोलणार आहोत। आता याच्यात आपण ठळक गोष्टींवर जास्त आपण लक्ष केंद्रित करूया, कारण की गांधी हे फारच एक कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी आहेत आणि त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार याच्यावर संशोधन वगैरे होत असतं। आणि आपल्याला आपण काय शिकावं, एक सिव्हिल सर्व्हिसचे ॲस्पिरंट म्हणून गांधीजी का महत्त्वाचे आहेत किंवा आपण त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींनी आपण त्यांच्यावर आपल्याला काही माहिती असायला पाहिजे किंवा त्यांचं जे वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपल्याला किती माहीत असायला पाहिजे आणि कुठे कुठे ते आपल्याला कामी येईल याचं पण आपल्याला एक थोडंसं विश्लेषण करता येईल। तुम्ही एथिक्स म्हणाल किंवा एस्से म्हणाल आणि त्यांनी दिलेल्या ज्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याबद्दलचा जो वापर आपल्याला आन्सर्समध्ये किंवा आपल्या एस्सेमध्ये वगैरे करता येईल ह्या गोष्टी पण आपण बघू शकतो। तर आज या निमित्ताने आपण यावर थोडीशी चर्चा करूया, ठीक आहे। तर महत्त्वाचा भाग म्हणजे गांधीजींचे जे कोर प्रिन्सिपल्स होते, म्हणजे त्यांचे गांधीजींचे मूळ जे एक प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचे तत्व जे आहेत त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वोदय, वेलफेअर फॉर ऑल हा सगळ्यात एक महत्त्वाचा त्यांचा एक भाग आपण बघितला, म्हणजे तुम्ही ऐकला असेल। तर सर्वोदयाचा अर्थ की प्रत्येकासाठी एक वेलफेअरची जी एक त्यांचा जो समज आहे की सगळ्यांसाठी एक वेलफेअर झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचा एक विकास झाला पाहिजे। आता याच्यात सर्वोदयामध्ये तुम्ही अंत्योदय पण एक ऐकला असेल की जो सगळ्यात गरीब किंवा सगळ्यात एक मागासलेला किंवा सगळ्यात जास्त ज्याला गरज आहे असा जो व्यक्ती आहे त्याच्यावर आपण सगळ्यात पहिले लक्ष केंद्रित केलं पाहिजे। म्हणजे जे समाजातले लोक आहेत जे पुढे येत आहेत समाजाला पुढे नेण्यासाठी, त्यामध्ये जो सगळ्यात शेवटचा आहे, अंतिम आहे, त्याला आपण सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे। तर तुमची जी ट्रिकल डाऊन पॉलिसी आपण बघितली होती इंडिपेंडन्स नंतर, ती काय म्हणत होती, वरतून खाली येऊ द्या। पण गांधीजींचं तसं नव्हतं, त्यांचं म्हणणं होतं जो सगळ्यात कमजोर आहे आपली जबाबदारी सगळ्यात आधी बनते की त्याला आपण एम्पॉवर केलं पाहिजे। तर सर्वोदयाचा त्यांचा हा एक प्रिन्सिपल। गांधीज विजन वॉज अन आयडियलाइज्ड इगॅलिटेरियन, म्हणजे आपण बघू आदर्शवादी आहे, फार समतावादी आणि नैतिक समाजाची होती। म्हणजे त्यांचं जे विजन होतं एक मॉरल सोसायटी घडवण्याचं होतं, फंडामेंटली रिफॉर्मिंग द एक्झिस्टिंग सोशल ऑर्डर, म्हणजे जो आपली एक सामाजिक रचना जी आहे त्याला एक रिफॉर्म करण्याची त्यांचा एक प्रयत्न होता, ठीक आहे। आणि स्वराजबद्दल तुम्ही ऐकलं असेल, सेल्फ रूल स्वराज। खऱ्या अर्थाने स्वराज हा फक्त पॉलिटिकल होता का? आता फक्त पॉलिटिकल इंडिपेंडन्स जे आपल्याला भेटायचं होतं, म्हणजे जे ब्रिटिशांकडनं भेटलं, आता काही लोक असं आर्ग्यू करतात की गांधीजी नसते तरी भेटलं असतं किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने भेटलं असतं, तर हे तितकं त्याच्यामध्ये तथ्य आहे। पण तो जो इंडिपेंडन्स होता किंवा जे स्वातंत्र्य होतं हे फक्त पॉलिटिकलच होतं का? तर नाही। तर गांधीजी या गोष्टीला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेरून बघतात किंवा त्याला फक्त एक पॉलिटिकल इंडिपेंडन्स म्हणून बघत नाहीत, तर त्यांनी इतर सुद्धा जे डायमेन्शन्स आहेत त्या सुद्धा बघितल्या आहेत त्याच्यामध्ये। तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्वराज वॉज नॉट जस्ट पॉलिटिकल इंडिपेंडन्स बट अ स्पिरिच्युअल अँड
एथिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द इंडिव्हिज्युअल टू द सोसायटल लेवल. आता खूपच महत्त्वाचा भाग आणि हा सामाजिक असतो. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही कुठलाही समाज एका काळातच सोशली आणि इथिकली आणि स्पिरिच्युअल लेवलवर ट्रान्सफॉर्म झाला. गांधीजींचं म्हणणं होतं की पॉलिटिकल इंडिपेंडन्स सोबतच तुम्ही नैतिक आणि आध्यात्मिक लेवलवर पण एक आपल्याला परिवर्तन पाहिजे. त्याच्याशिवाय आपण देशाची प्रगती करू शकत नाही किंवा समाजाची प्रगती होऊ शकत नाही. फक्त पॉलिटिकल इंडिपेंडन्स भेटलं आणि आपला समाज जर का घडलाच नाही तर ते इंडिपेंडन्स आपण कधी गमावू शकतो. आणि त्याच्यामुळे गांधीजींचा जो एक इन्सिस्टन्स होता किंवा त्यांचा एक आग्रह होता की तुम्ही इंडिपेंडन्सला किंवा स्वराज्याला फक्त एक पॉलिटिकल सेन्समध्ये न बघता त्याला एक मल्टीडायमेन्शनली बघावं. ठीक आहे, हा फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट त्यांचा स्वराजचा, हा तुम्हाला कळायला पाहिजे आणि याला तुम्हाला वापर करता येईल. ठीक आहे, पुढे आपण बघूया. सत्याग्रह आणि अहिंसा हे तुम्ही ऐकलं असेल, ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स किंवा सत्याग्रह. तर सत्याग्रहाचा त्यांचा जो एक हे होता, त्यांचा एक मेथड होती, मेथड फॉर सोशल चेंज बेस्ड ऑन नॉन व्हायलंट रेजिस्टन्स अँड सेल्फ सफरिंग. आता यामध्ये ते काय म्हणतात की जर तुम्ही कोणाचा विरोध करत आहात तर तो नॉन व्हायलंट असायला पाहिजे, अहिंसक असायला पाहिजे, है ना. आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःवर पण काही तुमची जर सफरिंग होतीये तर ती पण तुम्ही होऊ द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही कोणाचा विरोध करत आहात किंवा तुमचा कोणीतरी विरोधक आहे, तुमचा विरोधक तुम्ही त्याला हरवण्याऐवजी त्याच्यामध्ये एक हृदय परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे तुमचा सत्याग्रह असं सत्याचा आग्रह म्हणजे तुम्ही तुमचा जो एक मीन्स आहे तो मीन्स तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणाला हरवणं तुमचा हा गोल नाहीये, तुम्हाला त्याला समजून सांगता आलं पाहिजे की तुम्ही असं का करताय. आणि त्याच्यामध्ये तो जो सत्याग्रही आहे, जो गांधीजींना म्हणजे गांधीजींचे आपण जे बघितले सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असेल किंवा नॉन कॉपरेशन मुवमेंट वगैरे असेल, तर तिथे त्यांना ही अपेक्षा होती की त्यांनी ह्या गोष्टी शिकाव्यात. आणि त्याच्यासाठी जो सत्याग्रही आहे किंवा जो एक त्या फिलॉसॉफीचा एक समर्थक आहे त्याला ह्या गोष्टी ठाऊक असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एक सेल्फ सफरिंग पण त्याला त्या थ्रू जावं लागू शकतं हे पण त्याला कल्पना असायला पाहिजे. आणि तुम्ही समोरच्याला हरवण्यासाठी नव्हे तर आपली गोष्ट तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडून समाजात एक नवीन सेन्समध्ये एक हार्मनी तयार झाली पाहिजे आणि समाजात एक कंपॅशन असायला पाहिजे. हे त्यांचा याच्या मागचा एक दृष्टिकोन होता. ठीक आहे. नॉन व्हायलन्स, आता जर नॉन व्हायलन्सवर त्यांनी इतकं जास्त, आता सत्याग्रह हे वगैरे हे जे नॉन व्हायलन्सनी अहिंसेनी करायचं आणि त्यांनी फक्त ही गोष्ट व्हायलन्सला एक फिजिकल व्हायलन्स म्हणून नाही बघितलं. आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेता आली पाहिजे की आपण जेव्हा कंपॅरिझन करतो की व्हायलन्स इज नॉट जस्ट फिजिकल, तर गांधीजींनी व्हायलन्सला फार एका व्हॅरिड सेन्समध्ये बघितलंय, फार मल्टीडायमेन्शनली बघितलंय. व्हायलन्स इज नॉट जस्ट फिजिकल, इट इज मेंटल ऑल्सो, इट इज स्ट्रक्चरल ऑल्सो. स्ट्रक्चरल व्हायलन्स म्हणजे कसं, म्हणजे तुम्ही आपलं समजा सोसायटी आहे तर आपल्या समाजामध्ये काय डिस्क्रिमिनेशन आहे, अनटचेबिलिटी आहे, ठीक आहे, अत्याचार होत आहेत, ठीक आहे. तर हे सिस्टमिक लेवलवर झालेलं व्हायलन्स आहे, हे स्ट्रक्चरल व्हायलन्स आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या अर्थाने आपण व्हायलंट नसायला पाहिजे. म्हणजे आपला समाज एक नॉन व्हायलंट सेन्समध्ये तो पुढे गेला पाहिजे. तर नॉन व्हायलन्सचा अर्थ हा फक्त कुठल्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच वगैरे नव्हता, त्याच्या मागे एक फार डीप अशी फिलॉसॉफी होती. तर हे पण आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा. आता गांधीजींनी वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांचे विचार ठेवलेले आहेत किंवा त्यांनी ते आर्टिकल्स लिहायचे किंवा ते हिंद स्वराज्य त्यांचं पुस्तक आहे आणि इतर पण ठिकाणी त्यांचे ज्या ठिकाणी ते असे म्हणजे न्यूजपेपरमध्ये त्यांचं स्वतःचं एक चालवायचे. तर बऱ्याच ठिकाणी त्यांचे विचार असे आपल्याला दिसत आहेत. तर नेक्स्ट त्यांचा जो एक टॉपिक आहे की क्रिटिक ऑफ मॉडर्निटी, आधुनिकतेचा एक त्यांचा एक क्रिटिक होता, जे मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे आणि जे वेस्टर्न व्हॅल्यूजला धरून जे सिव्हिलायझेशन आहे किंवा मॉडर्निटी जी आहे त्याच्याबद्दल त्यांचा एक सरळ क्रिटिक होता. आणि ही जी राज्यव्यवस्था आहे किंवा राजकीय संरचना आहे याच्याबद्दल पण त्यांचा एक विरोध होता. तर तो कुठल्या अर्थाने होता हे आपण बघूया. तर सेंट्रलाइज स्टेट याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की क्रिटिक द मॉडर्न सेंट्रलाइज स्टेट ॲज इनहेरंटली कोएर्सिव्ह अँड अ सोललेस मशीन. आत्मा नसलेले यंत्र. स्टेट म्हणजे आजची जी सरकार किंवा हे स्टेट आहे या स्टेटला त्यांनी एक सोललेस मशीन म्हणून म्हटलं आहे. आणि हे जे एक म्हणजे त्याला काय म्हणलं, आत्मा नसलेले यंत्र.
तर त्यांचं म्हणणं आहे की स्टेट जो आहे हे स्टेट जे सेंट्रलाइज जेव्हा असतं तेव्हा ते एक दडपणशाही निर्माण करतं लोकांमध्ये आणि लोक व्हॉलंटरीली कुठली गोष्ट करत नाहीत. म्हणजे कोणी तुम्हाला सांगतंय किंवा तुमच्यावर कुठला प्रेशर आहे म्हणून तुम्ही गोष्टी करतात, म्हणून तुम्ही समाजाचा साथ देता, हे त्यांना चुकीचं वाटायचं. त्यांचं म्हणणं होतं की लोकांमध्येच तेवढी जागरूकता असायला पाहिजे, लोकांमध्येच तेवढं मॉरल रेग्युलेशन असलं पाहिजे, लोकच त्या लेवलला एक स्पिरिच्युअली तेवढे डेव्हलप झाले पाहिजेत की त्यांनी समाजासाठी योगदान दिलं पाहिजे. पण स्टेट जी आहे, जी सेंट्रलाइज स्टेट आहे, ही त्या बाबतीत एक अडथळा निर्माण करते आणि एक सोललेस मशीन सारखी ती ऍक्ट करते, असं त्यांनी एक त्याला बोललेलं आहे. तर त्यांचा मेजर फोकस होता की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. त्याच्यात विलेज रिपब्लिक्स, ग्राम स्वराज्य याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे आपले जे खेडे आहेत, आपल्या भारतीय याच्यातले जे खेडे आहेत, हे एक सेल्फ सफिशियंट लेवलवर डेव्हलप झाले पाहिजे आणि ते एक स्वतः एक आत्मनिर्भर लेवलवर त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते सगळं डिसेंट्रलाइज्ड लेवलवर झालं पाहिजे. त्याची इकॉनॉमी डिसेंट्रलाइज्ड पाहिजे. तिथले जे लोक आहेत किंवा तिथले जी पॉप्युलेशन आहे त्यांना आपल्या गरजांची जाणीव असायला पाहिजे. तिथल्या प्रत्येक माणसाने आपापल्या लेवलवर काम करायला पाहिजे ज्याच्याने त्यांनी स्वतःचं पोट भरता येईल आणि त्यांनी एक जे लोकल आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याला त्यांनी तितकं स्वदेशीला त्यांनी तितकं प्राधान्य दिलं पाहिजे. तर त्यांचं असं याबद्दल थोडासा आक्षेप होता की जे सेंट्रलाइज स्टेट आहे, तर एका अर्थाने त्यांचं म्हणणं आहे की जे आपली जी पॉप्युलेशन आहे किंवा लोक आहेत हे एक एनलाइटन्ड सेन्समध्ये त्यांनी समाजासाठी काम केलं पाहिजे. आता हे थोडं याला म्हणतात की स्टेटलेस सोसायटीचे थोडे पुरस्कर्ते होते, म्हणजे त्यांना स्टेट नको होती वगैरे. पण त्यांचं म्हणणं होतं की स्टेटचा तितका रोल एका माणसाच्या लाईफमध्ये नसायला पाहिजे. एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला त्याला स्वतःला सेन्स असायला पाहिजे की तो समाजासाठी काय योगदान देऊ शकतो आणि स्वतःसाठी काय करू शकतो. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तो स्वतःच्या लेवलवर त्यांनी इंडिपेंडन्स घेतलेला आहे किंवा स्वतः तो स्वराज त्यांनी घेतलेला आहे किंवा त्यांनी तो एक इंडिपेंडंट झालेला आहे इंडिव्हिज्युअल लेवलवर. ठीक आहे, ती आधीची जी स्वराज्याची संकल्पना होती ती परत इथे लागू होते. ठीक आहे, तर या अर्थाने त्यांचा एक आपल्याला म्हणजे पॉलिटिकल सेन्समध्ये आपण हे बघू शकतो. ठीक आहे, तर विलेज रिपब्लिक्स, कम्प्लीट रिपब्लिक सारखं त्यांनी त्याला एक स्थान दिलं आणि बऱ्यापैकी ते जे हे आहेत आपले सिटीज वगैरेच्या तितक्या फेवरमध्ये नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की गावांकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपण बघतो आपलं जी पंचायती राज व्यवस्था आहे, आर्टिकल 40 वगैरे वरून आपण जे घेतलेलं आहे किंवा मग 73rd अमेंडमेंट वगैरे, तर त्याच्यावरून आपल्याला दिसतं की ते गांधीजींची संकल्पना आपण थोडीशी पुढे घेऊन गेलोय. ठीक आहे, पुढचा त्यांचा एक आणि मॉडर्निटी हा जो आधुनिकता आहे त्यांचा एक क्रिटिकच ते बघतात. मॉडर्निटीचा किंवा आधुनिकतेला ते थोडंसं एक त्यांचा सेन्स आहे की फारच मटेरियलिझमच्या सेन्समध्ये बघतात की आधुनिकतेने काय केलं की लोकांना मटेरियलिझमला बळी पाडलं किंवा लोक फार मटेरियलिस्टिक झाले, मेकॅनाइज्ड झाले आणि त्याच्याने काय होतं की तुमचा जो एक स्पिरिच्युअल सेन्स आहे किंवा तुमचा एक इंटरनल जो ऍस्पेक्ट आहे जगण्याचा त्याच्यावर फार आघात होतो मटेरियलिझममुळे. त्याच्यामुळे ते मॉडर्निटीचे थोडेसे त्यांनी क्रिटिक असा केला आहे. पुढे बघूया. हा, इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स, जे आपले इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांच्याबद्दल त्यांची काय भावना होती किंवा त्यांचे ओपिनियन काय होते हे बघता येईल. इंडस्ट्रियलिझम म्हणजे रिजेक्टेड लार्ज स्केल जे आहे, मेकनाइज्ड इंडस्ट्रियलायझेशन इज इनहेरंटली एक्सप्लॉयटेटिव्ह अँड कॉन्सन्ट्रेटिंग वेल्थ. त्यांचं म्हणणं होतं की हे जे इंडस्ट्रियलायझेशन आहे की मोठ्या मोठ्या जे आपण हेवी इंडस्ट्रीज वगैरे बनवतो, त्यांचं म्हणणं आहे की हे इंडस्ट्रियलायझेशन एक्सप्लॉयटेटिव्ह आहे. म्हणजे कॅपिटलिस्टिक जे एक आपला मोड ऑफ प्रोडक्शन आहे हे बऱ्यापैकी एक्सप्लॉयटेटिव्ह आहे आणि ते वेल्थ कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी करतं. म्हणजे ते समाजासाठी तितकं फायद्याचं नाही असं त्यांना वाटायचं. आणि त्यांचा फोकस मेजरली होता की स्वदेशीकडे, प्रमोशन ऑफ लोकल गुड्स, सेल्फ रिलायन्स ॲट द कम्युनिटी लेवल टू एन्श्युअर लोकल एम्प्लॉयमेंट अँड कंट्रोल, याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं असं त्यांचं पहिल्यापासूनच म्हणणं होतं. आणि स्वदेशीबद्दल ते चरख्याचं वगैरे जे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ते चरखा एक सिम्बॉल होता तो. म्हणजे आपण म्हणतो ना, ते असं आजकाल तुम्ही सोशल मीडियावर वगैरे अशा काही गोष्टी ऐकल्या असेल की ते थोडे पॉलिटिकली जरा त्या चर्चा चालतात की चरख्याचाच काय रोल होता याच्यामध्ये. तर चरखा जो होता एक फार सिम्बॉलिक असा एक त्यांचा एक माध्यम होतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं की आपण स्वतः ज्या गोष्टी आपल्याकडे आहे, स्वदेशी ज्याला म्हणता येईल, खादी उद्योग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत
त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्याने आपण सेल्फ सफिशियंट होऊ आणि आपल्याला इतर देशांची किंवा बाहेरच्या दुसऱ्या सिव्हिलायझेशनची आपल्याला तितकी गरज लागणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे की हे जे क्लास कॉन्फ्लिक्ट आहे, आपण मार्क्सच्या कंटेक्स्टमध्ये क्लास कॉन्फ्लिक्ट बघितले, त्याच्यामध्ये की दोन जे आहेत भांडवलदार आणि आपले जे वर्कर्स आहेत, प्रोलेटेरिएट आहे, हे काय करतायत की यांच्यामध्ये नेहमीच एक संघर्ष चाललेला असतो. पण गांधीजींनी याला एक वेगळा त्यांनी एक नवीन विकल्प दिलाय. त्याला ते म्हणतात की ट्रस्टीशिपची जी एक त्यांनी कॉन्सेप्ट दिली, वेअर द वेल्दी मस्ट ऍक्ट एज ट्रस्टीज ऑफ देअर ॲसेट्स युझिंग वेल्थ फॉर द बेनिफिट ऑफ द कम्युनिटी. ठीक आहे. आता हे फार एक नवीन म्हटल्यापेक्षा की ही कन्सेप्ट फारच एक महत्त्वाची आहे. कारण की आपण बघतो की कॅपिटलिझम आणि कम्युनिझम हे त्यावेळेला खूप जास्त म्हणजे त्याच्यात एक सुरू होतं. म्हणजे 1930s 40s तुम्ही बघाल किंवा त्यानंतर पण बघाल, कोल्ड वॉरचा जो पार्ट झाला, तर हे जे दोन महत्त्वाच्या आयडियॉलॉजीज होत्या जगभरात, त्यांना काही अल्टरनेटिव्ह नव्हता. पण गांधीजींनी एक ट्रस्टीशिपच्या माध्यमातून एक नवीन अल्टरनेटिव्ह सुचवला होता. त्यांचं म्हणणं होतं की तो जो एक वेल्दी इंडिव्हिज्युअल आहे किंवा जो इंडस्ट्रियलिस्ट आहे, जो कोणी आहे ज्यांनी पैसे कमवलेत किंवा ज्यांनी वेल्थ कमवली, तो फक्त त्याचा ट्रस्टी म्हणून राहील. म्हणजे त्याला जितकी गरज आहे त्याच्या स्वतःच्या याच्यासाठी तो तितकं घेईल आणि उर्वरित जी त्याच्याकडे संपत्ती आहे तो फक्त त्याचा एक ट्रस्टी म्हणून राहील. आणि जितकी संपत्ती तो परत क्रिएट करत आहे, जितकी संपत्ती त्याच्याकडे परत येत आहे, ती त्याला अक्युमुलेट न करता, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ न करता, तो ती समाजासाठी वापरेल. आणि याच्याने काय होईल की ती जी एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आहे ते एका व्यक्तीकडे राहणार नाही आणि त्याच्यामुळे असमानता सोसायटीमध्ये वाढणार नाही आणि त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन वाढेल. आता ही कॉन्सेप्ट फारच हे आहे. तर तुम्ही टाटा ग्रुप जो बघितला असेल, आपला टाटा ग्रुपमध्ये JRD टाटा वगैरे यांनी या गोष्टींची हे आपल्या त्यांच्या कामामध्ये दिसते किंवा त्यांनी ज्या अर्थाने एक बिझनेस मॉडेल वगैरे उभे केलेत त्यामध्ये ही संकल्पना आपल्याला दिसते. ट्रस्टीशिपचा एक इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. तर फार एक त्यांनी वेगळं एक याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. विनोबा भावेंनी पण याचा उपयोग केला होता त्यांच्या भूदान मुवमेंटच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर पुढे बघूया. हा सोशल आता आपलं जे स्तरीकरण आहे, स्ट्रॅटिफिकेशन जो पार्ट आहे आपला, अनटचेबिलिटी वगैरे, हे जे आपले हायरार्कियल समाज आहे आपला, त्याच्याबद्दल गांधीजींचे ओपिनियन्स काय होते ते पण आपण बघूया. की आता आपल्याला जो आपला पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांचं एक हे आहे, म्हणजे त्यांचा अनटचेबिलिटी बद्दलचा जो एक त्यांचे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण आजच्या याला आपण एक त्यांचा फक्त गांधीजींनी या गोष्टीबद्दल त्यांचं ओपिनियन काय होतं किंवा ते काय त्यांनी योगदान कसं दिलं त्याबद्दल आपण बघूया. अनटचेबिलिटी, अस्पृश्यता, त्यांनी काय म्हटलं की याला एक पाप आहे, सीन आहे, है ना, आणि इट कॉल्ड अ ग्रेट क्राईम अँड ब्लॉट ऑन हिंदुइझम, म्हणजे हिंदू धर्मावरील डाग आहे तो. ठीक आहे. अनटचेबिलिटीला त्यांनी या अर्थाने बघितलं. आता जाती व्यवस्था आणि वर्ण याबद्दल गांधीजींचे जे विचार आहेत याबद्दल थोडासा एक आपल्यामध्ये किंवा तुम्ही ऐकलं असेल इकडे तिकडे की थोडंफार त्यांचा जे एक त्यामध्ये विश्वास वगैरे होता, तर तसा एक गोष्ट नसते. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की कुठलाही व्यक्ती किंवा एक असा कॉम्प्लिकेटेड फिगर गांधीजींसारखा हे इव्हॉल्युशनरी असतात, म्हणजे यांचे ओपिनियन पण वेळेनुसार बदलतात. तर गांधीजी एका वेळेला वर्णव्यवस्थेला ते मान्यता देत होते. म्हणजे जी आयडियलाइज्ड वर्णव्यवस्था आहे, इनिशियली अपहेल्ड अँड आयडियलाइज्ड ड्युटी बेस्ड फोरफोल्ड वर्ण, आर्ग्युइंग इट वॉज नॉन हायरार्कियल. जर ती नॉन हायरार्कियल नसेल आणि गुणवत्तेवर असेल, म्हणजे ती जर का म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना आपापले ऑक्युपेशन माहीत असतील आणि ती गुणवत्तेवर जर वर्णव्यवस्था असेल तर त्याचं त्यांनी सुरुवातीला समर्थन त्यांनी केलं होतं. पण नंतर जेव्हा 1930s मध्ये की त्यांचा विरोध झाला, डॉक्टर आंबेडकरांनी आपले विचार मांडले आणि तिथे त्यांना जाणवलं की तिथे त्यांचं ओपिनियन त्यांनी बदलायला पाहिजे. तर नंतर पुढे जाऊन त्यांनी इंटरकास्ट मॅरेज वगैरेला पण, आंतरजातीय विवाहाला पण त्यांनी समर्थन दिलं होतं. तर हा त्यांचा एक ओपिनियन जे होतं ते एका वेळेपासून तर पुढच्या एका पिरियडपर्यंत ते बदलत गेलं आणि सामाजिक जी आपली रचना आहे त्याच्यावर त्यांनी बऱ्यापैकी क्रिटिसिझम केलं आणि त्यांचा एक जो याच्यामधला एक पर्स्पेक्टिव्ह होता तो आपला जो समाज आहे त्याला एक मुळापासून किंवा त्याच्या एक स्पिरिच्युअल आणि त्याची एक नैतिक बाजू जी आहे ती आतमधून डेव्हलप झाली पाहिजे. त्याचे जे इंटरनल एव्हिल्स आहेत हे लोकांनी स्वतः बदलले पाहिजेत, याबद्दल त्यांनी काम केलं. आणि तुम्ही बघितलंच असेल, हरिजन शब्द त्यांनी त्या याला कॉइन केला
आणि बाकी पण त्यांनी त्यावेळेला बरेच हे केलेत, कामं जी केलीत, म्हणजे नवीन नवीन गोष्टी त्यांनी सुरू केल्यात, हरिजन सेवक संघ वगैरे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, तर हा त्यांचा सोशल अँगलचा जो एक दृष्टिकोन आहे, म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशनला घेऊन त्यांचा एक जो दृष्टिकोन आहे तो इथे आपण बघितला. पुढे आपण बघूया द रोल ऑफ फॅमिली, जेंडर अँड कुटुंब, लिंगभाव आणि शिक्षणाची भूमिका. आता गांधीजींचा जो वुमेन किंवा जो एक जेंडरला घेऊन पण जो एक आहे तो काही एक स्टँडर्डाइज्ड व्ह्यू नाही आहे त्यांचा व्ह्यू पॉईंट थोडासा तुम्हाला वाटेल, म्हणजे आता त्या काळाच्या हिशोबाने तो थोडासा वेगळा आहे. त्यांचं म्हणजे हे जे एव्हिल्स होते, चाइल्ड मॅरेज, पर्दा वगैरे, याच्या तर ते कम्प्लिटली विरोधात होते. हुंडा असेल, यांना सगळ्यांना त्यांचा विरोध, या सगळ्या गोष्टींचा त्यांना विरोध होता. आणि जे नॅशनल स्ट्रगलमध्ये वुमेनला घेऊन येणे हे पण त्यांचं एक खूप मोठं योगदान मानण्यात येईल, की त्यांनी नॅशनल स्ट्रगलमध्ये वुमेनला एक स्थान दिलं. ठीक आहे, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वगैरेमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि इक्वल राईट्स आणि डिग्निटीसाठी पण त्यांचा एक आग्रह होता. पण तुम्ही त्यांना जर का कॅटेगराईज करायच्या याच्यात गेले की ते फेमिनिस्ट आहेत किंवा अँटी फेमिनिस्ट आहेत, तर ते तसे नाही आहेत. तर त्यांचे ओपिनियन जे आहेत हे फार असे नुआन्स्ड टाईपचे आहेत. ते काही ठिकाणी वुमेनला म्हणजे जो एक आहे की कम्प्लीट इंडिपेंडन्सचा जो एक हे आहे, फेमिनिस्ट आर्ग्युमेंट आहे, तिथे ते कम्प्लिटली ॲग्री त्यांच्याशी करत नाही आहेत. तर हा त्यांचा एक वुमेनशी किंवा जेंडरशी संबंधित त्यांचा टेक होता किंवा त्यांचा ओपिनियन होतं. आणि एज्युकेशनला घेऊन त्यांनी खूप एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट दिला. आता बघा, एज्युकेशन अँड सोशल चेंज आपला टॉपिक आहे सोशलॉजीमध्ये. तर त्यांनी एक नई तालीम नावाचा जी गोष्ट दिली होती, त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची मातृभाषेमध्ये त्याला शिकवायला पाहिजे, त्याला ह्या गोष्टी आल्या पाहिजे, बेसिक क्राफ्ट वगैरे या गोष्टी त्याला आल्या पाहिजे. एम्ड ॲट होलिस्टिक डेव्हलपमेंट. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की जे वेस्टर्न एज्युकेशन आहे, हे वेस्टर्न एज्युकेशन फार लिटरसी ओरिएंटेड आहे, की त्यांना फक्त एक रोट लर्निंग, पाठांतर करणे किंवा एकदम त्यांना लिटरेट करण्यापुरतं मर्यादित आहे. पण इथे त्यांचं असं म्हणणं आहे की जे होलिस्टिक एज्युकेशन असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सर्वांगीण विकास हा कशाने होतो, शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींचा जेव्हा विकास होईल तेव्हाच तो व्यक्ती शिक्षित मानला जाईल, किंवा त्याला एक आपण म्हणू शकतो की त्याची तालीम व्यवस्थित झालेली आहे. ते नई तालीम म्हणून त्यांनी एक दिलं. आणि स्वराज्य, ग्राम स्वराज्यासाठी हे नागरिक तयार करण्यामागचं त्यांचा एक त्याच्यामध्ये उद्देश होता. म्हणजे ग्राम स्वराज्य जे मी बोललो आधी, की विलेज रिपब्लिक्स राहतील, डिसेंट्रलायझेशन राहील, सेल्फ सफिशियन्सी राहील, प्रत्येक माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव असेल, कर्तव्याची जाणीव त्याला असेल, तर यासाठी शरीर, मन आणि आत्मा, बॉडी, माइंड अँड स्पिरिट या होलिस्टिक एज्युकेशनची गरज राहील. तर त्यांचा एज्युकेशनचा हा जो ओपिनियन होतं त्यांचं, हे फार वेगळं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असं बघाल की त्यांनी एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये त्यांनी बघितलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघतो की गांधीजींचा एक जो ॲस्पेक्ट आहे, म्हणजे फारच त्यांचं जे एक इम्पॅक्ट होता की बऱ्यापैकी 100हून जास्त आपण देशांमध्ये बघूया तर त्यांचे पुतळे वगैरे आहेत. आणि बऱ्यापैकी ठिकाणी त्यांचे जे एक आयडियाज आहेत ह्या जगभर पोचलेल्या आहेत. नंतर तुम्ही बघाल मंडेला असतील, मार्टिन लुथर किंग असतील, यांनी जे आपल्या ठिकाणी जे लढे दिलेत त्याच्यात पण गांधीजी एक प्रेरणा होते. तर महात्मा गांधींचा जो एक इम्पॅक्ट होता तो कल्चरल लेवलवर म्हणा, फिलॉसॉफी म्हणा, रिलिजन म्हणा, हा फार डीप आणि खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे. आणि आजसुद्धा आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय किंवा ते इतकं जास्त त्यांचं महत्त्व आहे. तर ॲज अ स्टुडंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस ऑर ॲस्पिरंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, you guys or all of us need to understand his concepts or his whatever opinions he had given. आणि आपला आज हा या ठिकाणी त्यांना थोडंसं समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. पुढे आपण बघूया की हे गांधीजींनी दिलेला एक हा जो ॲस्पेक्ट आहे की गांधीज टॅलिस्मॅन ज्याला म्हणतात, म्हणजे एक अशी जादुई गोष्ट गांधीजींनी 1948मध्ये दिलेली ही गोष्ट आहे की मी तुम्हाला एक अशी काहीतरी ताबीज देतो, की अशी एक जादुई काही कुठला सल्ला देतो. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही गोष्टीत तुम्हाला एक कन्फ्युजन असेल, तुम्हाला कळत नसेल की मी काय डिसिजन घ्यायला हवं, त्यावेळेला तुम्ही काय विचार करायला हवा, एक त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो. जेव्हा तुम्हाला शंका वाटेल किंवा जेव्हा आत्मा तुमच्यावर खूप जास्त प्रभुत्व करेल, म्हणजे तुमचा सेल्फ बिकम्स टू मच विथ यू, ठीक आहे, तेव्हा खालील तपासणी लागू करा. ठीक आहे, म्हणजे अप्लाय द फॉलोइंग टेस्ट असं त्यांनी म्हटलंय त्याच्यात.
तुम्ही कधीतरी पाहिलेला सर्वात गरीब आणि दुर्बळ माणूस किंवा स्त्री यांचा चेहरा आठवून पहा. ठीक आहे. आणि स्वतःला विचारा, तुम्ही जे पाऊल उचलण्याचा विचार करत आहात ते त्याला किंवा तिला काही उपयोगी ठरणार आहे का? त्याला त्यातून काही फायदा होईल का? त्याला त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या आयुष्यावर आणि भविष्यावर नियंत्रण मिळेल का? दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे उपाशी आणि आत्मिकदृष्ट्या उपासमधील लाखोंवर स्वराज्य आणेल का? म्हणजे त्यांनी म्हटलंय की ह्या तुम्ही जो लास्ट व्यक्ती आहे, जो सगळ्यात दुर्बळ आणि गरीब व्यक्ती आहे, तुम्ही जो निर्णय घेताय त्याचा त्याच्या लाईफवर काय इम्पॅक्ट होईल? त्याला त्या गोष्टीतून काही बळ मिळेल का? किंवा त्याला स्वराज्य मिळेल का? त्याच्या इंडिव्हिज्युअल आयुष्यामध्ये त्याला स्वराज्य मिळेल का? हे तुम्हाला जाणवत असेल किंवा मी जे डिसिजन घेतोय याच्याने जर तसं नसेल होत तर तुम्ही ती कृत्य किंवा ती ॲक्शन नका करू, असा त्यांचा सल्ला होता. आणि एक खाली ते म्हणतायत, इन अदर वर्ड्स इट विल लीड टू स्वराज फॉर द हंग्री अँड स्पिरिच्युअली स्टार्विंग मिलियन्स. मीन्स इज क्वेश्चनिंग अस. देन यू विल फाइंड युअर डाऊट्स अँड युअर सेल्फ मेल्ट अवे. मग तुम्हाला तुमच्या शंका आणि स्वतःचा अहमभाव वितळत जाऊन दिसेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला काय करायचंय. तर ॲज अ सिव्हिल सर्वंट हा खूपच महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे की तुम्ही जर पब्लिक लाईफमध्ये असाल आणि तुम्हाला कळत नसेल की तुम्ही काय निर्णय घ्यायला हवा, तर हे जे गांधीजींनी दिलेलं एक जे एक आपल्याला आहे की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कसं वागायला हवं, हे फारच महत्त्वाचं आहे. आणि अशा अर्थाने आपण एक ओव्हरऑल बघितलं की गांधीजींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन सोसायटीसाठी हे फारच एक युनिक आहे. आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये डीपमध्ये जाऊन समजणं गरजेचं आहे. आणि त्यांची जी फिलॉसॉफी आहे फार म्हणजे आपण कधी कधी त्याचा क्रिटिसिझम पण फार आयडियलिस्टिक आहे, फार उटोपियन आहे, पण ती नेहमीच रिलेव्हंट राहील. कारण की एक आयडियलिझम पण समाजासाठी गरजेचं असतं. प्रत्येक ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की हे ॲप्लिकेबल नाही किंवा नसायला हवं किंवा अशा गोष्टींनी फायदा होत नाही वगैरे. पण गांधीजींचे विचार नेहमी असे रेलेव्हंट राहतील असं आपल्याला दिसून येतं. जगामध्ये जितके आता असंतोष वगैरे निर्माण झालेला आहे, वॉर वगैरे सुरू आहेत किंवा इतर पण गोष्टी ज्या होत आहेत, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन असो किंवा एक ग्रीडबद्दल पण गांधीजी खूप ठिकाणी बोलतात की तुम्हाला जितकं वाटतं तेवढं तुम्ही घ्या, जास्त तुम्ही ग्रीड करू नका. तर अशा बऱ्याच गोष्टींना त्यांनी एक आपली त्यांनी दिलेलं आहे, त्यांचं मत त्यांनी दिलेलं आहे. तर त्या अर्थाने गांधीजी खूप मोठे असे व्यक्तिमत्व आपल्या देशात घडून गेलं. तर त्या अर्थाने आपण त्यांना समजणं गरजेचं होतं. म्हणून आज आपण इथे या ठिकाणी त्यांना आपण गांधी जयंतीनिमित्त एक चर्चा अशी केली. आणि इतरही सोशलॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्यावर आपण नेहमी बोलत असतो. तर गांधीजीशी असोसिएटेड किंवा त्यांना म्हणजे समजण्यासाठी एक असा महत्त्वाचा एक कोट माझ्या लक्षात होता, तो मी तुम्हाला सांगतो. की त्यामध्ये एक असं बोललेलं आहे की सम पीपल चेंज देअर टाइम्स, सम पीपल चेंज देअर टाइम्स अँड सम पीपल चेंज द वर्ल्ड फॉर ऑल द टाइम्स. म्हणजे काही लोक त्यांचा काळ गाजवतात किंवा त्यांच्या काळात बदल घडवतात, पण काही लोक असे असतात ते जग नेहमीसाठी बदलून टाकतात. आणि गांधीजी नेहमीच ते त्यातले होते. म्हणजे त्यांनी जग हे नेहमीसाठी बदलून टाकलं, कारण की त्यांचा जगभर खूप जास्त प्रभाव 20व्या शतकात होता. आणि आजही त्यांच्या आयडियाज तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, थँक्यू.